पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये। नमो शेतकरी योजना अखेर आनंदाची बातमी आली। नमो शेतकरी योजनेचा जे कोणी शेतकरी लाभ घेत असतील त्यांनी आता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे, कारण की आता तुमची प्रतीक्षा खूप दिवसापासून होती। आता तुम्हाला अशा बातम्या बघायला मिळत असतील की त्यामध्ये आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, पण आता अखेर राज्य सरकारने काय सांगितलं की जो काही निधी लागणार होता तो आता जाहीर केलेला असून आता पूर्णपणे पैसे वाटपाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। होय शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे, डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून हे पैसे येणार आहेत, म्हणजे तिकडून क्लिक झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ 15 ते 20 मिनिटाचा लागणार आहे। त्यामधून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये प्रति शेतकरी अशा प्रकारचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। तर चला आता नमो शेतकरी योजनेबाबत सविस्तर महत्त्वाचे अपडेट बघूयात। कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधीपर्यंत रक्कम येईल, आज किती जणांना मिळणार, उद्या किती जणांना मिळणार, काय माहिती आहे, सर्व काय आता बघणार आहोत। अखेर जीआर आलेला आहे, जीआर मध्ये काय सांगितलं आहे, कोणते शेतकरी पात्र राहतील व हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणते कामे करावी लागतील, सर्व काय आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोज अशा बातम्या बघायला मिळतील। व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगायचे आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत पैसे मिळणार, पीक विमा कधीपर्यंत मिळू शकतो, सर्व काही माहिती आपण देणारच आहोत। तर चला पाहूयात। अखेर या ठिकाणी बघू शकता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून या ठिकाणी पूर्णपणे सविस्तर माहिती आलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेत सर्वात मोठा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। स्पष्टपणे माहिती आलेली आहे की शेतकऱ्यांना वाटत होतं आज हप्ता येईल की उद्या हप्ता येईल, मात्र सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। मात्र आता शेतकरी मित्रांनो, सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पूर्णपणे पैसे वाटप हे होणार आहे। तुम्हाला त्यापूर्वी काही कामे पण करावी लागतील अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। या माहितीमध्येच पुढे अशी माहिती आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधीपर्यंत हप्ता जमा होणार आहे, किती तारखेला हप्ता वाटप होणार आहे व हप्ता वाटप होण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, सर्व काही या ठिकाणी आलेलं आहे। तर इथे लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होणार आहे, तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। तर इथे बघा सांगण्यात आलेलं आहे की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। ही आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता जे ती पैसे येणार आहेत, म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर डायरेक्ट आता डीबीटी प्रक्रिया सरकार सुरू करत आहे। कोणत्याही क्षणी डीबीटी प्रक्रियेला आता गती येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता डीबीटी प्रक्रियेबाबत तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, या ठिकाणी लक्ष देऊन बघा। आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे डीबीटी प्रक्रिया ही सुरू केली जाईल। डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येतील, मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असे तसे पैसे येणार नाहीत। सर्वात आधी शेतकऱ्यांना 2 कामे करायची आहेत, मग ते कोणतेही शेतकरी असो, जर ही 2 कामे पूर्ण केली तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्ता हा जमा होणार आहे। अन्यथा तुमच्या बँक खात्यात हप्ता येण्यास उशीर तरी होऊ शकतो किंवा हप्ता मिळायचा तरी नाही। मग तुम्ही ह्या 2 चुका करू नका, फक्त सरकारने सांगितलेली 2 कामे पूर्ण करा, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येतील। मग ते 2 कामे कोणते आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। आता फक्त 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे। तर चला आता जार मध्ये काय सांगितलं आहे, आता किती रुपये वाटप सुरू होत आहेत, तर यामध्ये बघू शकता सविस्तर याद्या आलेल्या आहेत। तर चला आता आपण यादी बघूयात। तर इकडे बघू शकता आता स्पष्टपणे माहिती या ठिकाणी जाहीर करत सरकारने मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे। पुढे सांगितलं आहे की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हे जमा होणार आहेत। आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये। या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय हप्ता आतापर्यंत न येण्याची कारणे देखील जाहीर झालेली आहेत। पुढे सांगितलं आहे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाच्या हालचाली सरकारने सुरू केल्या। सरकारने कालच रक्कम जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। तब्बल 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। सध्या स्थितीला पूर्णपणे नियोजन आता झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। यामध्ये शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे। आता यापासून कोणीही वंचित राहणार नाहीये असं सांगितलं आहे। या माहितीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता पहिला टप्पा जे आहे ते सुरू करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होतील। सरकारने सांगितलेलं काम जर तुम्ही पूर्ण करून ठेवलं असाल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात नमोचा हप्ता हा जमा होणार आहे। तर आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे
पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंय ते आता राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर पुढे काय सांगितलं इकडे बघू शकता. यामध्ये खुशखबर देण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे 12,000 रुपये, नमो शेतकरीचे 2,000 रुपये आता वाटपास सुरुवात होत आहे. यामध्ये हे पैसे सर्वात आधी 13 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. तर चला आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे त्याबाबतची देखील आता यादी आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलं आहे. सरकारने स्पष्टपणे माहिती दिली आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये लाखो शेतकऱ्यांना लाभ आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलंय. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आता काळजी करायची नाहीये. तर यामध्ये जर विचार केला तर आता सविस्तरपणे सरकारने माहिती मांडत असं सांगितलं की आता सर्व शेतकऱ्यांना 2 कामे देखील करावी लागणार आहेत. त्यातील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर आता हप्ता मिळणार आहे व ते काम देखील करून घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केलं तर हप्ता मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, प्रश्न सुटणार आहे. डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात येणार आहेत. आता या ठिकाणी तारीख वेळ जाहीर झालेली असून किती वाजता पैसे येणार, कोणत्या तारखेला येणार व किती तासानंतर येणार सर्व काही सांगण्यात आलेलं आहे. तर आता ते देखील तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. पुढे बघू शकता यामध्ये हप्ता वाटपामध्ये यावेळेस थोडे बदल केलेले तर आहेतच. सध्या स्थितीला आता मोठे बदल झालेले असून सरकारने काही माहिती पण दिलेली आहे. आता प्रतीक्षा संपल्यातच जमा आहे. त्यामुळे कोणीही प्रतीक्षा करू नका की कधी हप्ता येणार, सरकार हप्ता देत नाही, योजना बंद झाली, अशा जे काही प्रश्न अफवा बघायला मिळत होत्या तसं काय आता तुम्ही समजू नका. सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आता दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. पुढे माहिती बघू शकता. यामध्ये हप्ता कधी येईल ते आता जाहीर झालेलं असून आता पूर्णपणे माहिती आलेली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तुमच्याकडे एक फार्मर आयडी आहे का नाही हे देखील लक्षात घ्या. फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वाटप होणार आहेत. मग त्यापूर्वी शेतकऱ्यांना गोष्टी काही लक्षात घ्यायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आता तुमच्याकडे फार्मर आयडी आहे का नाही ते देखील तुम्हाला बघायचं आहे. तर इकडे बघा आता काय काय गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे व कोणतं काम केल्यानंतर हप्ता भेटणार आहे ते देखील आता आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघू शकता एक GR आलेला आहे. त्या GR मध्ये सर्व काय सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला ही मी स्वतःहून माहिती देत नाही तर एका GR मध्ये आलेली आहे ती माहिती सांगत आहे. तर यामध्ये काय सांगितलं इकडे बघा, एकदम वरती लिहिलेलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, त्यानंतर 5वा, 6वा हप्ता अनुक्रमे संदर्भ या ठिकाणी जाहीर झालेला आहे. हप्ता वितरित करण्यासाठी परवानगी मिळालेली असून आतापर्यंतचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6 हप्ते देण्यात आले असल्याचं सरकारने इथे स्पष्टपणे सांगितलं आहे. लक्ष देऊन बघा, इथे तुम्हाला GR वाचून दाखवत आहे. सरकारने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पुढे सांगितलं आहे की PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 2/8/2025 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ 10 व 11 येथील पात्र नव्य सन 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखार्षिका सद्यस्थितीला अंतर्गत आलेल्या माहितीनुसार मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत शेतकरी मित्रांनो इकडे बघा, योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचे पैसे आता वाटपाला परवानगी मिळालेली आहे. माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी आता प्रस्तावित करण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होणार असून PM किसान योजनेचा 20वा हप्ता FTO डाटाच्या अनुषंगाने तसेच नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधीचा हप्ता आता याचप्रमाणे देण्यात येणार आहे. आता याच योजनेच अंतर्गत 7व्या हप्त्यावेळी देय लाभ हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग या ठिकाणी आधार कार्ड डेडिकेटेड बेनिफिशरीज आता याकरिता एकूण विचार जर केला तर मोठी रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. पुढे सांगितलं आहे की आता हे पैसे येण्यास सुरुवात होत आहे. तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष द्या. इथे ज्यार आपण बघितलेला आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब या ठिकाणी स्पष्टपणे समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. पुढे सांगितलं आहे, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे. आलेल्या माहितीनुसार आता नमोच्या हप्त्याची राज्यातील 94 लाख शेतकरी प्रतीक्षा करत होते. तसेच योजना बंद झाली या अफवेने शेतकरी चिंतेमध्ये होते. मात्र आता योजना बंद
बंद झालेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की योजना बंद झाली की काय, एवढा उशीर असतो की काय, पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये हप्ता मिळायला पाहिजे होता. त्यामुळे शेतकरी हे प्रतीक्षित होते. शेतकऱ्यांना लगेच वाटत होतं योजना बंद झाली, मात्र तसे काही न होता शेतकऱ्यांना हप्ता मिळत राहणार आहे. आलेल्या माहितीनुसार इकडे बघा या ठिकाणी सांगितलं आहे, परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात राज्य निर्णय प्रसिद्ध केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना नमोच हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मग नमोच हप्त्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याचीच माहिती आता आपण पुढे देखील बघणारच आहोत. तर एकंदरीत विचार केला तर आलेल्या माहितीनुसार नमोच शेतकरी योजनेसाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणात रक्कम जाहीर करत आता 96 लाख आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन आता तयार करून ठेवलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नसून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका, चिंता करू नका. तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, तर चला आता एकदा जाणून घेऊयात. तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या, आमच्या जिल्ह्यात हप्ता मिळणार का? होय, तुमच्या जिल्ह्यात पण सुरुवातीलाच हप्ता मिळणार आहे. दुसरा जिल्हा लातूरमध्ये एक हप्ता मिळणार आहे. तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिवमध्ये पण हप्ता मिळणार आहे. इकडे बघा धाराशिव जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा नांदेड जिल्ह्यात पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता जसा वाटप सुरू होईल सर्वात आधी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यात देखील सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यात देखील सर्वात आधी हप्ता वाटप होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यात देखील पूर्णपणे सर्वात आधी हप्ता वाटप होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा नागपूर जिल्हा, तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप होणार असून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये, पूर्णपणे रक्कम ही मिळून जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून नमो शेतकरी योजनेबाबत काही माहिती आली, काही व्हिडिओ आले तर तुम्हाला लवकर आपण या चॅनलवरती देत असतो. तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे हे पूर्णपणे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला काळजी करायची नाहीये व कसलीही चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.